Hello, Dr. Bapuji Saunke, Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. We are studying the subject Basic Science Chemistry, and in this we are learning the concept of valency and valency electrons. In the previous session we have studied about ionic valency and the types of ionic valency. Today we will discuss the next type of valency. And the learning outcome of this concept is you are able to explain the properties of given material based on the bond formation. Now we will start with covalency. First, we will see the definition of covalency. The number of electrons that atom can share with other similar or dissimilar atom to complete its outermost shell is called as covalency. कोवॅलन्सी हाच वॅलन्सीचा एक दुसरा टाइप आहे. तर कोवॅलन्सी म्हणजे काय आहे, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे. कुठल्या इलेक्ट्रॉनची संख्या, दॅट ॲटम कॅन शेअर, म्हणजे अशा इलेक्ट्रॉनची संख्या की ज्यांना ॲटम काय करू शकतो, शेअर करू शकतो विथ अदर सिमिलर ऑर डिसिमिलर ॲटम. म्हणजे दुसऱ्या एखाद्या सारख्या किंवा वेगळ्या ॲटमबरोबर जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲटम काय करू शकतो, शेअर करू शकतो टू कंप्लीट इट्स आउटरमोस्ट शेल. त्याची आउटरमोस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरची शेल पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे काही तो शेअर करू शकतो त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणायचं आहे, कोवॅलन्सी. आता शेअरिंग करणं म्हणजे काय करणं, दोघांच्या मध्ये मिळून वापरणं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याकडे एखादं पुस्तक असेल आणि आपल्या मित्राकडे ते पुस्तक नसेल, तर आपण काय करतो, आपण स्वतः आणि आपला मित्र आपण दोघांमध्ये ते पुस्तक शेअरिंगमध्ये वापरतो. या केसमध्ये सुद्धा तसंच आहे. इथं दोन सिमिलर किंवा डिसिमिलर सारखे किंवा वेगवेगळे ॲटम्स त्यांची बाह्यतम कक्षा म्हणजे आउटरमोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी त्यांचे इलेक्ट्रॉन्स काय करतात, शेअरिंगमध्ये वापरतात, म्हणजे दोघांच्या मध्ये मिळून वापरतात. मग ही जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो, कोवॅलन्सी. ओके, the number of electrons that atom can share with other similar or dissimilar atom to complete its outermost shell is called as covalency. ओके, म्हणजे सारखे किंवा वेगवेगळे ॲटम जेव्हा आपलं आउटरमोस्ट शेल बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात, शेअरिंगमध्ये वापरतात, सामायिक पद्धतीने वापरतात, त्यावेळी त्या वॅलन्सीला काय म्हणायचं, कोवॅलन्सी. ओके, आता कोवॅलन्सीचंच आपण दुसरीसुद्धा डेफिनेशन सांगू शकतो. द वॅलन्सी ऑब्टेन बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू सिमिलर ऑर डिसिमिलर ॲटम्स टू कंप्लीट इट्स आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड ॲज कोवॅलन्सी. म्हणजेच काय, अशी वॅलन्सी की जी कशामुळे निर्माण होते, ड्यू टू म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग झाल्यामुळं मे बी सिमिलर ऑर डिसिमिलर ॲटम्स, दोन सारख्या किंवा वेगवेगळ्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉनचं म्युच्युअल शेअरिंगमुळं जी काय वॅलन्सी निर्माण होते त्याला आपण काय म्हणू शकतो, कोवॅलन्सी. ओके, नाऊ वी विल डिस्कस द एक्झाम्पल ऑफ नायट्रोजन. आता आपण नायट्रोजनचं एक्झाम्पल बघूयात. नायट्रोजन हा असा ॲटम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो, 7 असतो. ओके, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल बघा, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स, 5 आणि 2 7. हे झालं नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता जर आपण हे नायट्रोजन बघितलं तर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे त्याचं ऑक्टेट काय आहे, इनकम्प्लीट आहे. त्याची आउटरमोस्ट शेल काय आहे, इनकम्प्लीट आहे. म्हणून त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी कशाची गरज आहे, अजून 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. तसंच तुम्ही अजूनसुद्धा नायट्रोजन, दुसरा एखादा नायट्रोजन असू शकतो, त्याचंसुद्धा सेम केस असणार आहे. त्यालासुद्धा आउटरमोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्सची गरज असणार आहे. ओके, मग
आता या नायट्रोजनला पण 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि या नायट्रोजनला सुद्धा किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हे दोघं नायट्रोजन ॲटम्स काय करतील? त्यांचे 3 इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत? शेअरिंगमध्ये वापरणार आहेत. ओके, बघा आता तुम्ही जर डायग्राम बघितली तर तुमच्या लक्षात येईल. हा पहिला नायट्रोजन ॲटम आहे, त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले 2, 5. या नायट्रोजन ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा 1, 2, 3, 4 and 5. तसंच हा दुसरा नायट्रोजन आहे, त्याचे आपण इलेक्ट्रॉन स्टार्सनी दाखवलेत. बघा याच्यासुद्धा आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे या नायट्रोजनला सुद्धा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अजून 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग हे 2 नायट्रोजन ॲटम्स काय करतात? त्यांना 3 इलेक्ट्रॉन्सची गरज असल्यामुळं प्रत्येकजण आपले 3 इलेक्ट्रॉन्स शेअरिंगमध्ये वापरतात. म्हणजेच हा नायट्रोजन त्याचे हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 3 इलेक्ट्रॉन्स या नायट्रोजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरेल आणि हा नायट्रोजन याचे 3 इलेक्ट्रॉन्स इकडच्या नायट्रोजनबरोबर शेअरिंगमध्ये वापरेल. आता आपल्याला डायग्राममध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल. बघा शेअरिंगमध्ये म्हणजे काय? सामायिक पद्धतीने. ह्या पहिल्या नायट्रोजनची ही शेल आहे आणि ही जी आहे ही दुसऱ्या नायट्रोजनची शेल आहे. ओके, आता बघा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इकडच्या नायट्रोजनचे 1, 2, 3. ओके, जर तुम्ही फक्त आता इकडचा नायट्रोजन कन्सिडर केला तर इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं आता याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे आता इकडच्या नायट्रोजनच्या ह्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचे स्वतःचे 5 आणि शेजारच्या नायट्रोजनकडून शेअरिंगमध्ये वापरलेले 3. असे टोटल किती झाले याचे? 8 इलेक्ट्रॉन्स. तसंच जर तुम्ही इकडचा नायट्रोजन कन्सिडर केला तर इकडच्या नायट्रोजनची सुद्धा ही ऑर्बिट किंवा बाह्यतम शेल बघा. या शेलमध्ये आता किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5 हे त्याचे स्वतःचे 5 इलेक्ट्रॉन्स आणि 6, 7, 8 असे हे 3 इलेक्ट्रॉन्स शेजारच्या नायट्रोजननं शेअरिंगमध्ये दिलेले. ओके, मग आता इकडचं सुद्धा नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि इकडचं सुद्धा नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ओके, मग हे ऑक्टेट किंवा आउटरमोस्ट शेल कशामुळं कंप्लीट झाली? कारण त्यांनी त्यांचे 3 इलेक्ट्रॉन्स काय केलेत? शेअर केलेले आहेत. म्हणजे या प्रत्येक नायट्रोजन ॲटमनं त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय केले? प्रत्येकी 3 इलेक्ट्रॉन्स काय केलेत? शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणून या प्रत्येक नायट्रोजनची व्हॅलन्सी काय झाली? 3 झाली. कारण आपण व्हॅलन्सी म्हणजे काय म्हणले? दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲटम कॅन शेअर विथ अदर ॲटम. ओके, म्हणजे इकडच्या नायट्रोजनने किती शेअर केलेत? 3 शेअर केलेत. ओके, 3च का शेअर केलेत? कारण त्याच्या स्वतःच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला फक्त कितीची गरज आहे? 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. म्हणून त्यानं त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स शेअरिंगमध्ये वापरले. म्हणून या प्रत्येक नायट्रोजन ॲटमची कोव्हॅलन्सी काय झालं? 3 झालेली आहे. आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठीच हे दोन्ही ॲटम्स काय करतात? इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यांच्यामुळे कुठला तयार होतो मोलिक्यूल? नायट्रोजनचा मोलिक्यूल तयार होतो. तेच आपण इथं सांगितलं आहे. इन द फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मोलिक्यूल N2, each nitrogen atom shares its 3 electrons with other atom. प्रत्येक नायट्रोजन ॲटम त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या नायट्रोजन ॲटम बरोबर काय करतो? शेअरमध्ये वापरतो. सो द व्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इन द N2 मोलिक्यूल इज 3. म्हणून या N2 मोलिक्यूलमध्ये प्रत्येक नायट्रोजनची व्हॅलन्सी काय असणार आहे? 3 असणार आहे. आता तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पलसुद्धा कन्सिडर करू शकता. Cl2 मोलिक्यूल. इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोलिक्यूल. क्लोरीन मोलिक्यूल म्हणजेच काय? Cl2. म्हणजे इथं कुठले 2 ॲटम्स आहेत? 2 क्लोरीनचे ॲटम्स आहेत. ईच क्लोरीन ॲटम शेअर इट्स 1 इलेक्ट्रॉन विथ अदर ॲटम. म्हणजे फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोलिक्यूलमध्ये प्रत्येक क्लोरीन ॲटम काय करतो? त्याचा 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या ॲटम बरोबर काय करतो? शेअर करतो. सो द व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इन द Cl2 मोलिक्यूल इज 1. म्हणून 1 इलेक्ट्रॉन प्रत्येक क्लोरीन शेअर करतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय झाली? 1. आता तुम्ही डायग्रामॅटिकली सुद्धा बघू शकता. बघा
क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 17 म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2 8 7. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 7. ओके. आता बाह्यतम कक्षेमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याला आउटरमोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 1 मोर इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके. मग हा एक क्लोरीन जर कन्सिडर केला तर याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, यालासुद्धा 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि तुम्ही दुसरा एखादा क्लोरीन कन्सिडर केला तरी त्याच्यासुद्धा आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे या दोघांचंसुद्धा आउटरमोस्ट शेल काय आहे इनकम्प्लीट आहे आणि दोघांनासुद्धा प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हे दोघं क्लोरीन ॲटम्स त्यांचे 1 इलेक्ट्रॉन्स शेअरिंगमध्ये वापरतील. आता आपण इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवले बघा. हा क्लोरीन आहे, त्याचे स्वतःचे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हा जो आहे तो इकडच्या क्लोरीनचा आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त ही शेल कन्सिडर केली तर या शेलमध्ये आता सध्या तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आता जर तुम्ही इकडचा क्लोरीन कन्सिडर केला आणि त्याची ही जर शेल कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे याचंसुद्धा काय झालं ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक क्लोरीननं त्याचा 1 इलेक्ट्रॉन काय केला आहे शेअरिंगमध्ये दिलेला आहे. ओके. मग 1 इलेक्ट्रॉन प्रत्येकी शेअरिंगमध्ये दिल्यामुळं क्लोरीन मॉलिक्यूलमधील क्लोरीनची व्हॅलन्सी काय होणार आहे 1. म्हणजे या क्लोरीनची सुद्धा व्हॅलन्सी 1 झाली, इकडच्या क्लोरीनची सुद्धा व्हॅलन्सी 1 झाली. आता आपण जी मगाशी एक्झाम्पल बघितली त्याच्यामध्ये नायट्रोजन मॉलिक्यूल असेल किंवा क्लोरीन मॉलिक्यूल असेल यांच्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सिमिलर ॲटम्समध्ये झालं. सिमिलर म्हणजे सारख्या, म्हणजे दोघं पण नायट्रोजन होती, दोघं पण क्लोरीन होती. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात ज्याच्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डिसिमिलर ॲटम्स म्हणजे वेगवेगळ्या ॲटम्समध्ये होतं. बघा, इन द फॉर्मेशन ऑफ HCl मॉलिक्यूल, आपण आता HCl मॉलिक्यूलचं डिस्कशन करूया. ईच ॲटम, आता HCl मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स आहेत बघा. कुठले कुठले, एक आहे हायड्रोजनचा आणि एक आहे क्लोरीनचा. म्हणजे हे 2 काय आहेत वेगवेगळे ॲटम्स आहेत, डिसिमिलर ॲटम्स आहेत. इन द फॉर्मेशन ऑफ HCl मॉलिक्यूल ईच ॲटम शेअर इट्स 1 इलेक्ट्रॉन विथ अदर ॲटम. म्हणजे जेव्हा HCl मॉलिक्यूल तयार होतो त्यावेळी प्रत्येक ॲटम म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोघं पण काय करतात त्यांचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमबरोबर शेअर करतात. सो द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन इन द HCl मॉलिक्यूल इज 1. ओके. म्हणजे HCl मॉलिक्यूलमध्ये दोघं पण हायड्रोजन आणि क्लोरीन हे 1 इलेक्ट्रॉन शेअर करतात, म्हणून त्यांची व्हॅलन्सी काय आली 1 आली. बघा, आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 1 असतो. म्हणजे हा झाला हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. सपोज ही हायड्रोजनची शेल आहे आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आपण कशाने दाखवला आहे क्रॉसने दाखवला आहे. तेच जर आपण क्लोरीन बघितलं, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स आपण डॉट्सनी दाखवलेत बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणून ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी क्लोरीन काय करतो त्याचा 1 इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे आणि डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी, कारण हायड्रोजनकडे फक्त एकच शेल आहे म्हणून तो काय कंप्लीट करणार आहे डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजन त्याचा हा 1 इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये वापरतो. म्हणजे क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असे हे त्यांनी काय केलेत प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये मिळून वापरलेले आहेत. आता बघा, तुम्ही ही जर शेल कन्सिडर केली तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एक हायड्रोजनचा स्वतःचा आणि एक क्लोरीननं शेअरिंगमध्ये दिलेला. म्हणजे हायड्रोजनचा आता डुप्लेट काय झालं आहे कंप्लीट झालं आहे, तो स्टेबल झाला आहे. तसंच क्लोरीन आहे, क्लोरीनचे सुद्धा स्वतःचे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 अँड 7. आणि त्यानं 8वा इलेक्ट्रॉन कुणाकडून घेतला आहे हायड्रोजनकडून शेअरिंगमध्ये वापरलेला आहे. म्हणून याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झालं आणि तो सुद्धा काय झाला स्टेबल झाला. ओके. विथ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲटम कॅन शेअर. मग आता इथं किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यानं शेअर केलेत 1. हायड्रोजननं पण 1 शेअर केला आहे आणि क्लोरीननं पण 1 शेअर केला आहे.
म्हणून व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1 अँड क्लोरीन अल्सो 1. दोघांनी पण एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये दिले, म्हणून दोघांची पण व्हॅलन्सी किंवा कोव्हॅलन्सी काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्ड हा किंवा कोव्हॅलन्सी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सारख्या ॲटम्समध्ये सुद्धा असू शकतं किंवा वेगवेगळ्या ॲटम्समध्ये सुद्धा असू शकतं. ओके, नाउ वी विल डिस्कस द कन्सेप्ट ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. आता आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय बघूया. आपण व्हॅलन्सी बघितलं. व्हॅलन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची संख्या आहे. मग व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय बघा, the number of electrons present in the outermost shell of an atom are known as valency electrons. म्हणजे एखाद्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यांच्या संख्येला आपण काय म्हणणार आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, these electrons determines the valency of an atom. म्हणजे कुठल्याही ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सगळ्यात बाहेरच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमची काय करतात, व्हॅलन्सी ठरवतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. बघा, these electrons determines the valency of an atom, therefore called as valency electrons. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असतो, म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, 287. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा, आपण हे डायग्राम तसं दाखवलं आहे. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्यामध्ये 8 आणि बाह्यतम आउटरमोस्ट शेलमध्ये किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, मग आता हे जे आउटरमोस्ट शेलमधले 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे ॲटमच्या आउटरमोस्ट बाहेरच्या शेलमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉन्सना आपण काय म्हणणार आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे आता हे बाह्यतम कक्षेमध्ये 7 जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, मग या 7 इलेक्ट्रॉन्सना आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असं का म्हणणार. बघा, आता क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे असं म्हणतो, 1. म्हणजे क्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 आहे. म्हणून आपण क्लोरीनची व्हॅलन्सी काय म्हणलं, 1 आहे असं म्हणलं. ओके, पण क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे हे सांगण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागलं, आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स बघितले आपण. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं क्लोरीनची व्हॅलन्सी किती आली, 1 आली. ओके, म्हणजे कुठल्याही ॲटमची व्हॅलन्सी ही त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉन्सवरती डिपेंड करते. थोडक्यात आपण काय सांगू शकतो, कुठल्याही ॲटमची व्हॅलन्सी हे आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स ठरवतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. कळालं का. बघा, आता इथं तुम्ही अजून एखादं एक्झाम्पल बघू शकतो आपण सोडियमचं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं, 281. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन. बघा, आता सोडियमच्या बाह्यतम कक्षामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्यांना व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. म्हणजे आता हा 1 इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणणार, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. कारण का, बघा, आपण सोडियमची व्हॅलन्सी ठरवताना पहिल्यांदा काय बघणार, आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा, आता सोडियमचे किती आहेत, 1 आहेत. मग सोडियमला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 वेज आहेत. कुठले कुठले 2 वेज आहेत बघा. तो काय करू शकतो, हा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाला तरी देईल. म्हणजे फक्त त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स जातील, 28. म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. किंवा दुसरा एक मार्ग आहे त्याच्याकडं, तो काय करू शकेल, 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो काय करू शकेल, 7 इलेक्ट्रॉन्स गेन करू शकेल. पण या केसमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं काय आहे, सोपं आहे.
कारण आपण ऑलरेडी एक रूल डिस्कस केला बघा की एखाद्या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो त्याचे बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन्स काय करतो, लूज करतो. म्हणजे सोडियमसुद्धा इथं हा एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे, दुसऱ्या कुणाला तरी देईल. ओके, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 2 8 आणि सोडियमची व्हॅलन्सी काय होणार आहे, 1 होणार आहे. ओके, म्हणजे सोडियमची व्हॅलन्सी 1 ठरवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं तर सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजेच काय तर सोडियमची व्हॅलन्सी 1 ही आपण कशावरून लक्षात ठेवली तर याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण बघितलं. ओके, म्हणजे थोडक्यात व्हॅलन्सी कोण ठरवतं, आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स. म्हणून या इलेक्ट्रॉन्सना काय म्हणायचं, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, आता इथं पण बघा आपण मगाशी जे क्लोरीन डिस्कस केलं इथं आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स होते म्हणून आपण याची व्हॅलन्सी 7 म्हणलं का, नाही. आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून क्लोरीन काय करेल, फक्त एक इलेक्ट्रॉन काय करेल, गेन करेल किंवा दुसऱ्याबरोबर शेअरिंग करेल. म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी 1 ठरवण्यासाठी आपण काय बघितलं, आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे पहिल्यांदा बघितलं. म्हणजे कुठल्याही ॲटमची व्हॅलन्सी हे आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स ठरवतात. म्हणून या इलेक्ट्रॉन्सना आपण काय म्हणायचं, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. आपण परत एकदा डेफिनेशन रिपीट करू शकतो. The number of electrons present in the outermost shell of an atom. The number of electrons present in outermost shell of an atom are known as valency electrons. त्यांना काय म्हणायचं, valency electrons. ओके, म्हणजे आता आपण आत्ताच्या आपल्या सेशनमध्ये काय काय डिस्कस केलं बघा. कोव्हॅलन्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण काय केलं, कोव्हॅलन्सी म्हणजे सेम ॲटम्समध्ये शेअरिंग कसं होतं, डिफरंट ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कसं होतं हे बघितलं आणि त्याच्यानंतर आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय हे डिस्कस केलं. थँक्यू.